भवानी छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरतशेठ गोगावले साहेबांचा विकासशेठ गोगावले साहेबांचा महाडच्या आसनपोळीत शिवसेनेचे ऑपरेशन टायगर यशस्वी। सुरेश मामा गुडेकरांसह उबाटा राष्ट्रवादीचे 30हून अधिक कार्यकर्ते शिवसेनेत। काल स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून महाड तालुक्यातील आसनपोळी गावात शिवसेनेनं मोठी राजकीय मुसंडी मारली आहे। राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि युवा सेना कोर कमिटी सदस्य तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर आणि विकासाच्या कामांवर विश्वास ठेवून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेश मोहिमेला ऑपरेशन टायगर असे नाव देण्यात आलं होतं। गुडेकर मामांची शिवसेनेत घरवापसी। आसनपोळी गावातील ज्येष्ठ शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते म्हणून ओळख असलेले सुरेश मामा गुडेकर यांनी पुन्हा एकदा मूळ शिवसेनेत प्रवेश केला। गावातील राजकारणात हुकुमी एक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुडेकर मामांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। गुडेकर मामांसमवेत उबाटा गटाचे आसनपोळी शाखा प्रमुख रवींद्र खरवसे, उपशाखा प्रमुख कृष्णा शिंदे यांच्यासह श्याम गुडेकर, हनुमंत पवार, मारुती जाधव, प्रजेश जाधव, प्रकाश जाधव, रोहित पारधी, अप्पा खरोसे, कृष्णा गरुड, भूषण झांजे, राज गरुड, अमित गोविंद जाधव, विजय जाधव, शंकर जाधव, शुभम शिंदे, अंकित खरोसे, गणेश लाड, विवेक शिंदे, सोहेल जाधव, आदित्य पवार, अविनाश जाधव, अक्षय खरोसे, सुदाम कडू आदी 30हून अधिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेतला। याशिवाय गुडेकर मामांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जुने कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले। शिवनेरी येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले आणि जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या हस्ते सर्व नवप्रवेशितांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण गरुड, युवा सेना महाड विधानसभा समन्वयक इम्रानभाई पठाण, तुकाराम पवार, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश कोळे, युवा सेना दक्षिण रायगड प्रवक्ता परेश सोनवळे, उपविभाग प्रमुख दिलीप मस्के, युवा सेना बिरवाडी विभाग प्रमुख सुशांत जाधव, शिवसेना आसनपोळी शाखा प्रमुख प्रकाश पवार, महिला आघाडीच्या कुंदाताई पवार, आशिष म्हस्के, राकेश म्हस्के आदी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की महाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला विकास हवाय। आम्ही केलेल्या कामांवर विश्वास ठेवून आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत। आसनपोळी गावाचा हा प्रवेश म्हणजे तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत होण्याची नांदी आहे। जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले यांनी देखील नवप्रवेशितांना शुभेच्छा देत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। स्वातंत्र्यदिनी झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे महाड तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हे ऑपरेशन टायगर महत्त्वाचं मानलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। काय त्यांचे असणारे सर्व सहकारी आणि तसं पाहायला गेलं तर पूर्वीचे ते शिवसैनिकच, परंतु काही आपसातले हेवेदावे मुलं ते या ठिकाणी उबाटामध्ये गेले होते आणि मग आज त्यांनी ठरवलं की बाबा आसनपोळी गावच्या विकास कामावरती विश्वास ठेवून भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांनी संपूर्ण त्यांचे असणारे सर्व सहकार्यांनी आज पुन्हा शिवसेनेमध्ये आपल्या घर वापसी या ठिकाणी झालेली आहेत। आणि निश्चितपणे ही पक्षाची नांदी आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल की भरतशेठच्या माध्यमातून महाड विधानसभा मतदारसंघामध्ये होणारी कामं आणि मग त्याचा प्रभाव कुठंतरी या ठिकाणी मामा असतील, त्यांचे सहकार्य असतील, या सर्वांना या ठिकाणी पाहून ते पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये या ठिकाणी परतलेले आहेत। मी शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि भरतशेठच्या वतीने त्यांचं मी अत्यंत मनापासून या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये जाहीर स्वागत करतो।